चॅनलवर मी सुधीर पाटील आपलं परत एकदा स्वागत करतोय. आतापर्यंत आपण ग्रॅव्हिटेशनचे काही कन्सेप्ट आपण बघितले आहे, त्यातले काही राहिलेले आहेत आपले ते कन्सेप्ट आपण आज बघणार आहोत. त्यामधलाच आज एक कन्सेप्ट आपण घेतला आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. या कन्सेप्टनुसार आपल्याला हे कन्सेप्ट माहित आहे, आपल्याला याचं रिव्हिजन सुद्धा झालेली होती मागच्या वेळेस. यावेळेस आपण बघणार आहोत द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा शॉर्टमध्ये थोडासा शॉर्ट व्हिडिओ, जो मी डिटेलमध्ये तुम्हाला यावर समजावून सांगू शकत नाही, पण शॉर्टमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला माहित आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो आपल्याला? द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हा लॉ प्रत्येकाचा पार्ट असेल असं मला वाटते, बरोबर आहे. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपण स्टेनचे स्टुडंट आहात आणि स्टेनच्या स्टुडंटना हा लॉ पार्ट असणे आवश्यक आहे. ग्रॅव्हिटेशनल सायन्स 1च्या ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर 1 मधला हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट. ओके, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये सांगा द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे यांना सांगायचं काय? बघा, न्यूटनला काय सांगायचं आहे? न्यूटनला सांगितलं आपल्याला दोन मासेस आहे आपल्याला. एका मासला म्हणून आपण m1, ऑब्जेक्टचे दोन मासेस आहेत, आणि हा दुसरा काय m2. ओके, द प्रोडक्ट ऑफ द मासेस, याचा काय प्रॉडक्ट आहे. आपण फोर्स कशाला म्हणतोय? द प्रॉडक्ट ऑफ द मासेस अँड याच्यामधला हा जो दिलेला आहे हा आपण समजून घेऊ d, म्हणजे असं डिस्टन्स. डिस्टन्स काय d आहे आपल्याकडे. म्हणजे या दोन काय मासेस आहे, या दोन मासेस मध्ये काय असं d एवढा डिस्टन्स आहे. पण याच्यामध्ये लागणार कुठला ना कुठला फोर्स आपल्याला माहित आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन आपण पाहिली आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्स काय सांगतो आपल्याला? द अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स. या दोन ऑब्जेक्ट मधलं अट्रॅक्शन. मग आपल्याला कोणतेही ऑब्जेक्ट आहे अट्रॅक्शन आहे दोन ऑब्जेक्ट मधलं, त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशन. मग याच्यामध्ये अट्रॅक्शन असलेलं कोणतं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येकाला माहित आहे. जी ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, जी ची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट कन्सेप्ट माहित आहे ग्रॅव्हिटेशनचा. ती दोन ऑब्जेक्ट मध्ये असणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आणि हाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे दोघांमध्ये असणार आहे. आपण समजून घेऊ याला डी म्हणता. आपण एक काम करू, हा समजून घेऊ आपण. याच्यामधला असणारा दोन प्रकारचे फोर्स आहे, हा F1 आणि हा F2. ओके, हा F1 आणि F2 असे दोन फोर्सेस आहेत. आणि याच्यामध्ये असणारा हा काय डिस्टन्स आहे. याच्यामध्ये असणारा हे डिस्टन्स असं समजून. ओके, लक्षात. म्हणजे याच्यामध्ये काय सांगतात? न्यूटन काय सांगतोय आपल्याला? न्यूटन हे सांगतोय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन या दोन बॉडी मधलं जे असेल त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला काय म्हणतात? हा जी आहे त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी एनी टू बॉडी इन द युनिव्हर्स कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या संबंधित पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय? डिस्टन्स सुद्धा महत्त्वाचं. याच्यामधलं डिस्टन्स किती आहे एकमेकांपासूनचं, आणि हे डिस्टन्स म्हणजेच हा डी आहे. म्हणजे काय फोर्स? न्यूटन सांगतोय फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट. या दोघांचं जेही मास असेल, या दोघांचं जेही मास असेल, जे मास आपण कशामध्ये मोजतोय? केजी मध्ये मोजतोय. या दोघांचं जेही मास असेल त्याबद्दल मास आणि वेट मधला डिफरन्स आपल्याला बघायचा आहे त्यासाठीच. मग आता या दोघांमधलं जेही मास असेल त्या मासचा काय प्रॉडक्ट आहे, याला डायरेक्टली प्रोपोर्शनल कशासोबत आहे? जी सोबत. ओके, एफ सोबत तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. बघा, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द टू मासेस. हे m1 चं मास आणि हे m2 चं मास, प्रॉडक्ट ऑफ द टू मासेस. अँड इनव्हर्सली, खाली आहे इनव्हर्सली, हे डायरेक्टली, इट्स अ डायरेक्टली. आणि याला काय म्हणतात? इनव्हर्सली. F is directly proportional to the product of the two masses, that is m1 and m2, and inversely proportional to the square of the distance between them. याच्यामधला square of the distance, याच्यामधला काय डिस्टन्स आहे, square of the distance between them. बघा परत काय सांगतोय? समजा एक मास आहे आपल्या जवळ m1, दुसरा मास आहे आपल्या जवळ m2. म्हणजे हे दोन ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट A आणि ऑब्जेक्ट B. ऑब्जेक्ट A चं मास समजू आपण काहीतरी 500, ऑब्जेक्ट बी चं मास समजू काहीतरी 200. मग या दोघांमधलं काय असेल? प्रॉडक्ट असेल. आणि काय डायरेक्टली प्रोपोर्शनल. जसा जसा m1 आणि m2 वाढेल, या दोघांमधलं कोणीही वाढणार आहे, त्याचं मास वाढणार आहे, तशा प्रकारचा आपला हा फोर्स वाढणार आहे. आणि जसा जसा याच्यामधला डी वाढेल, हे जसे जसे दूर जातील तसं तसं याच्यामधलं काय फोर्स कमी होत जाईल. हाच न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतो? द फोर्स, बघा, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्याला. जसा हा डी वाढेल तशा प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होऊन जाईल. आणि जशा प्रकारे हा काय वाढेल m1 आणि m2 वाढणार आहे, तशा प्रकारचा आपला फोर्स सुद्धा वाढणार आहे.
शेवटी बघा आपण जेव्हा एक काम करतोय की जेव्हा आपल्याला ऑर मध्ये आपल्याला एक गोष्ट आणखी दिलेली आहे की F इज इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. याचा अर्थ काय होतो, जेव्हा जेव्हा आपण हा डायरेक्टलीचं साइन काढू, जेव्हा जेव्हा आपण हे डायरेक्टलीचं साइन काढू तेव्हा तेव्हा आपण काय करू, तर इक्वल टू लिहू आणि सोबतच हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी असं आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. म्हणजे हा जो G आहे, हा G काय घेतला आपण, कारण डायरेक्टलीचं साइन काढलं म्हणून. डायरेक्टलीचं साइन ज्या ज्या वेळेस आपण काढणार आहोत त्या त्या वेळेस आपण काय घेऊ, हा अशा प्रकारचा एखादा कॉन्स्टंट घेत असतो, त्या कॉन्स्टंटला म्हणतात प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. इथे जो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलाय दॅट्स कॉल्ड ए ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, इट्स ए G. लक्षात, याला काय म्हणतात, G असे म्हणतात. F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. म्हणजे काय, हा D स्क्वेअर म्हणजे काय असतं रे, D स्क्वेअर म्हणजे काय, D स्क्वेअर म्हणजे काय, तर याच्या दोन ऑब्जेक्ट मधला काय, डिस्टन्सचा स्क्वेअर. दोन ऑब्जेक्ट मधला डिस्टन्सचा स्क्वेअर. लक्षात आलं, M1 M2 या दोघांच्या मासेसचा प्रॉडक्ट अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. हे काय असतो, F असतो. आणि इथं हा जो F आहे, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द टू मासेस ऑफ द ऑब्जेक्ट अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. अशा प्रकारचा आपला हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच्या संबंधीचा फोर्स आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ज्याला म्हणतात युनिव्हर्सल लॉ. हा सगळ्या जगामध्ये सारखा असतो. युनिव्हर्सल लॉ युनिव्हर्स मध्ये टोटल युनिव्हर्स मध्ये हा सारखाच असतो. बघा याला आणखी मी सॉल्व्ह केलं थोडंसं आणि तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे, पण बघा इथं जी आता आपल्याला युनिव्हर्सल कॉन्स्टंट आपण काढतो कसा काय, आतापर्यंत आपण काय काढलं, F काढला फक्त. लॉ ऑफ द न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मधला फोर्स काढला फक्त. पण याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट जी आहे किती, तर जी किती असेल, F इंटू D स्क्वेअर. कसा असतो, याची आपण काय करतो, प्रॉडक्ट करतो, F इंटू D स्क्वेअर आणि याला अपॉन मध्ये घेतो. याला काय घेतो, अपॉन मध्ये. सो याला अपॉन मध्ये घेतला, याचा दोघांचा प्रॉडक्ट केला, या दोघांचा काय प्रॉडक्ट आहे आणि याला काय घेतलं आपण, अपॉन मध्ये घेतलं. ओके, आणि हा खाली गेला. लक्षात, तशाच प्रकारे G इज इक्वल टू F इंटू D स्क्वेअर अपॉन M1 इंटू M2. याची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेस आपल्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दॅट्स ए G आपल्याला मिळणार आहे. आणि हा G नेहमी काय असतो, G is equal to 6.67 into 10 raised to the power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. अशा प्रकारची याची व्हॅल्यू असते. काय असते व्हॅल्यू याची, 6.67. तुमच्या पुस्तकामध्ये याच्यापेक्षा जास्त दिलेलं असेल, इथं 3चा आकडा दिलेला असेल, आपण 2 अंकापर्यंत कॅल्क्युलेट करू. 6.673 into 10 raised to the power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. अशा प्रकारचे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दॅट्स ए G ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ओके, आणि हा G आहे. आणि तुम्ही एक छोटा G आणि मोठा G याच्यामध्ये गफलत करू नका. छोट्या G ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड. ओके, हा अशा प्रकारची असते. आपण हे नंतर बघू, जे असेल ते हे नंतर बघू, कारण आपल्याला याच्यावर एक व्हिडिओ आपल्याला नंतर बनवायचा आहे, व्हॅल्यूज ऑफ G वर. ओके, त्याच्यामुळे याला आपण थोडंसं तुमचं बाजूला ठेवू. सध्या तुमचाच बाजूला आपण बाजूला ठेवणार आहे. आपण सध्या काय बघतोय, G काय सांगतोय आपल्याला, 6.67 into 10 raised to the power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला काय युनिव्हर्स मध्ये कशाची मिळते. बघा, ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी याच्यामधला फरक आहे. हे जो ग्रॅव्हिटेशन दिलेला आपल्याला, हा ग्रॅव्हिटेशन काय, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे युनिव्हर्स मधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये असणारा फोर्स. आणि ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी एक ऑब्जेक्ट आणि त्याचा अर्थशी संबंध. त्याचा अर्थशी जर संबंध आला त्याला म्हणतात ग्रॅव्हिटी, आणि ज्याचा अर्थशी संबंध येत नाही, युनिव्हर्स मधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्टशी संबंध येतो त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशन. द ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अँड ग्रॅव्हिटी इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स अँड द अर्थ. याला म्हणतात ग्रॅव्हिटी. हा डोक्यामध्ये कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. ग्रॅव्हिटेशन साठी G असतो आणि ग्रॅव्हिटीसाठी G असतो. छोटा G असतो, मोठा G आणि छोटा G. ओके, अशा प्रकारचा आपल्याला हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुमच्या समोर आहे. वाचून घ्या, एकदा तुम्ही वाचलं तरी चालेल, तुम्हाला दिसत असेल व्हाईट बोर्डवर आपल्या. The force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. तुमच्या पाठ असणं हा अपेक्षित आहे. इथे तुम्हाला सांगितलं F is directly proportional M1 into M2 upon D square. F is equal to G into M1 into M2 upon D square. G is equal to MD square upon M1 into M2. ओके, त्यासाठी आपल्याला G ची व्हॅल्यू आपण घेतली, ग्रेटर G ची. आपल्याला काय मिळतं, ग्रेटर G ची व्हॅल्यू 6.67 into 10 raised to power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. अशा प्रकारचा आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ
ग्रॅव्हिटेशन. आता आपल्याला हे ग्रॅव्हिटेशन कशाच्या संबंधी आहे, हा लॉ कशा म्हणजे मासेसच्या संबंधी. मग आपल्याला मास पण समजून घेणं आवश्यक आहे. मास कशाला म्हणतात, तर मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये प्रेझेंट असणारं मॅटर किती आहे त्याच्यावर त्याला काय काय डिपेंड करते, चला मास डिपेंड करत असते. एखाद्या मॅटर मध्ये, एखाद्या एलिमेंट मध्ये प्रेझेंट असणारं किंवा एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये प्रेझेंट असणारं मॅटर, मी दिसतोय तुम्हाला, माझ्यामध्ये जेवढं मॅटर आहे म्हणजे असणारे हाडं, मांस वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याला काय म्हणतात, बोन्स वगैरे जे आहे ते, स्किन वगैरे, ब्लड, याचं वजन जेवढं असेल याला म्हणतात काय, तर मॅटर. एखादं मॅटर. मग आता या पेनामध्ये असलेलं मॅटर हा त्याचा काय झाला, मास झाला. द मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट ऑब्जेक्ट. आणि याचं एसआय युनिट असते केजी. हा नेहमी कशामध्ये मोजला जातो, केजी मध्ये मोजला जाईल. मास कशामध्ये मोजला जाईल, केजी मध्ये. आता वेट म्हणजे काय, तर वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. आपली अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला किती फोर्सनं अट्रॅक्ट करते ते त्याचं झालेलं आहे वेट. आणि फोर्स इज इक्वल टू आपण नेहमी काय म्हणतो, mg. फोर्स इज इक्वल टू आपण नेहमी काय म्हणतो, mg. आणि फोर्स इज इक्वल टू mg. mg म्हणजे काय, मास विथ ग्रॅव्हिटीचा प्रोडक्ट. मासचा आणि ग्रॅव्हिटीचा प्रोडक्ट म्हणजेच काय असते, आपला फोर्स असते. आणि तेवढंच काय झालं असते, त्याचा वेट असते. ओके, जेवढा फोर्स लागेल तेवढंच त्याचं काय असणार आहे, वेट असणार आहे. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. आपल्याला हे मॅथ्सची डेफिनेशन माहिती आहे. आणि वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स दी ऑब्जेक्ट. अर्थ किती प्रमाणात अट्रॅक्ट करतात ऑब्जेक्टला ते त्याचं झालं काय, वेट झालं. आणि वेटचा एसआय युनिट असतो न्यूटन. वेटचा एसआय युनिट काय, न्यूटन आहे. आणि मासचं एसआय युनिट काय आपल्याला माहित आहे, केजी. आणि एक लक्षात ठेवायची आणखी याच्यानंतरची गोष्ट, मास इज अ स्केलर क्वांटिटी अँड वेट इज दी वेक्टर क्वांटिटी. स्केलर आणि वेक्टरच्या संबंधी मी आता पुढच्या सेशनमध्ये जात नाही कारण हा व्हिडिओ लांबेल. त्यामुळे स्केलर कशाला म्हणतात, वेक्टर कशाला म्हणतात, या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या चांगल्या लक्षात तुम्ही अभ्यास करणारी मुलं आहेत, त्यात अडचण नाही. आणि नसताली समजा तुमच्या विसरूनही गेले असेल तर एखाद्या नेक्स्ट यामध्ये मी तुम्हाला स्केलर किंवा वेक्टर बद्दल तुम्हाला तसंच समजावून सांगणार आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं, फक्त एक लक्षात घ्यायचं की आता तुम्हाला कशाला काय म्हणायचं की डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय, तर वेट. आपला वेट कशा संबंधित असतो, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इज इक्वल टू काय असते, mg. इज इक्वल टू काय असतो, mg असतो आपला. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इज इक्वल टू mg. आणि हा mg कसा कॅल्क्युलेट करतात, हा mg कसा कॅल्क्युलेट करतात, याच्यामधला जो g आहे हा m इंटू g, याच्यामधला g ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. g किती असेल आपला नेहमी, g इज ए gm अपॉन r स्क्वेअर. g काय असतो आपला नेहमी, gm अपॉन r स्क्वेअर. gm अपॉन r स्क्वेअर एवढा आपला काय असणार आहे, g असणार आहे. gm अपॉन r स्क्वेअर या mg मधला g. मास तर तुमच्याकडे सारखंच आहे, मास चेंज होत नाही कुठेच, मास कुठेही चेंज होणार नाही. हायर इज द इनर्शिया, हायर दी मास हायर इज दी इनर्शिया. हे आपल्याला कन्सेप्ट माहित आहे. हायर दी मास हायर दी इनर्शिया बट वेट इज सेम एव्हरीवेअर. तुम्ही चंद्रावर जरी गेले तरी तुमच्यावर काय असणार आहे, काय मास सारखं असणार आहे पण वेट चेंज होत असते. वेट काय होत असते, चेंज होत असते. आपलं काय चेंज नाही होत, मास चेंज होत नाही. तुम्ही कुठेही जा तुमचं मास कसं असणार आहे, सेम असणार आहे. तुम्ही चंद्रावर जरी गेले इथून तरी तुमच्या शरीरातला एखादा पार्ट झडून पडत नाही किंवा तुमचं वेट तुमचं काय होत नाही, तुमचं अंगातलं मॅटर कमी होत नाही. त्याच्यामुळे तुमच्या एखाद्या ऑब्जेक्ट मधलं मॅटर हा कधीही पण कसं असते, सेम राहणार आहे. त्याचं मास सेम असणार आहे जे आपण केजी मध्ये मोजणार आहोत. बट वेट संबंधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते, तुम्ही जिथं जाल तिथला हा जो छोटा जी असणार आहे, तिथला हा छोटा जी असणार आहे, हा छोटा जी नेहमी काय होतो, व्हॅरी होत असतो. त्यामुळे आपलं वेट सुद्धा व्हॅरी होते कारण आपला वेट कशा संबंधी आहे, mg शी संबंधी आहे. इथं मास विथ ग्रॅव्हिटी याचा प्रॉडक्ट आहे. आपला मास आणि ग्रॅव्हिटीचा जेवढा प्रॉडक्ट आहे तेवढाच आपला काय लागणार आहे, फोर्स लागणार आहे. तेवढंच आपलं काय असेल, वेट असणार आहे. तुमच्या लक्षात येऊ द्या. ओके, तुमच्या डोक्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जी चा कन्सेप्ट लक्षात, जी म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटीचा मोठा जी आणि मोठा m अपॉन r स्क्वेअर. हा आपली छोट्या जी ची व्हॅल्यू असते. ओके, छोट्या जी ची व्हॅल्यू असणार आहे आपली, हे चांगली gm अपॉन r स्क्वेअर. ओके, हे लक्षात ठेवायचं. मास तुम्हाला समजलं, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट ऑब्जेक्ट अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स इटसेल्फ. याला म्हणतात आपलं वेट. वेट आपलं कुठेही सेम नसणार नाही. प्रत्येक ठिकाणी आपलं वेट काय असेल, चेंज होते. त्या संबंधित आपला ग्रॅव्हिटेशनवरचा हा छोट्या जीवरचा व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस कोणकोणत्या मॅटरनुसार चेंज होतात, कोणकोणत्या स्टेटनुसार चेंज होते, कोणाच्या शेपनुसार चेंज होते, अल्टिट्यूडनुसार चेंज होते वगैरे वगैरे आपण ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचा थोडीशी वाट बघावी लागणार आहे. आपल्याला एक लक्षात आलं की मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, इट्स एसआय युनिट इज केजी अँड इट्स ए स्केलर क्वांटिटी अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज द
force with which the earth attracts the object, आणि SI is unit is the Newton and its quantity म्हणजे आपल्याला जर आपण जे सांगतो इट्स ए वेक्टर क्वांटिटी. ओके. अँड W ते आपल्याला माहित आहे W वेट कसं डिनोट करतो आपण, W इज इक्वल टू F इज इक्वल टू mg. दॅट्स ए G. mg म्हणजे काय, याच्यामधला जो G असतो छोटा तो G आपण इथं कॅल्क्युलेट केला m इंटू G. याची व्हॅल्यू आपण नंतर बघणार आहोत. आज थोडंसं रिव्हिजन करतो, 5-2 मिनिटाचं काम आहे. बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण आज बघितला. या न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं आपण काय डेफिनेशन बघितली. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. अशा प्रकारचा आपला हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन डोक्यामध्ये घ्यायचा आणि याची चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायची. 2 मार्कासाठी तुम्हाला लिहावं का लागेल, फक्त जास्तीत जास्त याची डेफिनेशन लिहायची, ही डायग्राम काढायची आणि 1 2 3 2 जरी केले कॅल्क्युलेट 1 आणि 2 हे दोन जरी आपल्याला अशा प्रकारचे फॉर्म्युला लिहिले तरी आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळतात. जास्त लिहिण्याची अपेक्षा नसते. आणि जी ची व्हॅल्यू लिहायची होईस तोपर्यंत ही जी ची व्हॅल्यू किती आहे, G इज इक्वल टू 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हा जो आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दिलेला आहे, या कॉन्स्टंटची व्हॅल्यू, हा कॉन्स्टंट का म्हणतात, कधीही चेंज होणार नाही. युनिव्हर्समध्ये हे दोन बॉडी मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असते, एवढं असेल 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. परत एकदा लॉ सांगतोय, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. अशा प्रकारे आपला सेशन आपण घेतला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि डिफरन्स बिटवीन द मास अँड द वेट. तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेलं असेल. नेक्स्ट व्हिडिओसाठी मी लगेच तुमच्यासमोर तयार असेल. ओके, थँक्यू.